गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज संडे आहे. हॅपी संडे सगळ्यांसाठी. आणि आज आपण एका धंदा तर जाणारच आहे, धंद्यासोबतच एक आधी सर्वात आधी एक दुसरी ठिकाणी जाणार आहे आणि एक आपल्या कुठलं बघतो रिक्षावाला संघटनेमधलं एक आपलं मित्र आहे आणि त्यातलं ते बाळा सलगुडे म्हणून मित्र आहे. शिवा सलगुडे असं नाव आहे त्यांचं. त्याला भेटणार आहे, त्यासोबतच आपण एक दुसरीकडे जाणार आहे. कारण माझं दुसरं चॅनलचं जो सोलापूरचा गणेश पाटील हे फूड चॅनल आहे, फूड ब्लॉगिंग चॅनल आहे, त्यावरती एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही थोडं चाललेलं आहे. ते तुम्हाला पुढे दाखवतो. हे आता बघा आमचं हे गाव. जय श्रीराम म्हण, कसं म्हणतो ते? हे गदा घ्यायचा कसं? जय श्रीराम आणि असं जय बजरंग बली कसं? बजरंग बॉडी दाखव, बॉडी 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 बॉडी. चला आता नाश्ता करून घेतो मी. नाश्ता करून म्हणजे हलकास कारण तिकडे सांगतच जाणार आहे तुम्हाला. तर माझं काय नाश्त्याला स्प्राउट असणार आहे आणि एक हाफ फ्राय. अजून विदाउट पैसे पैसे खायचं असतं. चला आणा लवकर लवकर. डायरेक्ट मित्रांनो तर डायरेक्ट नाश्ता करून खाली आलो, कारण फोन आला. तो खूप उशीर झाला, वाट बघतोय. 10 वाजता फोन लावला होता. उशीर झाला मला. आता जायला वाजलेत आता 11:15. नाश्ता वगैरे करून आवरायला उशीर झाला मला काल, कारण उशीर झाला यायला रात्रीचा. आणि आपलं टार्गेट करून यायचं होतं नाही का, त्यामुळे उशीर झाला. तर चला लवकर आता तिकडे तो उभारलाय, वाट बघतोय. तिथून मग त्याला पिकअप करू. मग त्याला पिकअप केल्यानंतर मग त्यांना घेऊन पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे. इथं बघा, इथे येऊन उभारले ते. दोनदा झालं मित्रांनो. इथं उभारलो, तिथं उभारलो. मी मागे यांना फॉलो करत आलोय आणि यांनी डायरेक्ट कुठे येऊन इथे ते शौर्यवाडा आहे ना इथे साईडला, शौर्यवाडाचा हॉटेलच्या बाजूला उभारले ते लोणीच्या पुढे. आणि मी यांना मागं शोधतोय वाकवस्तीला आणि शेवाळवाडीला वगैरे. आणि आता हे बाळा इथे येऊन उभारले. काय तुम्ही राव. आणि माझ्याकडून पण खूप उशीर झाला, कारण त्यांचं प्लॅनिंग वेगळं होतं आणि माझं प्लॅनिंग वेगळं होता. तर त्या थोडस मिसअंडरस्टँडिंग झाला, त्यामुळं खूपच उशीर झाला आजचा आम्हाला. तर ठीक आहे, चला तर आता आम्ही चाललोय दुसरीकडे. तिथे गेल्यावर सांगतो मी तुम्हाला, आहे का नाही? खरं तर टायमिंग हे 11 तो फिक्स केलेलं होतं. कारण म्हणलं 10 वाजता जरी घरून निघालो तरी हॉटेल शोधत शोधत जायला, आणि हॉटेल असं कुठलं बी शोधायचं नाही आपल्याला. एक चांगल्या प्रकारची क्वालिटी असली पाहिजे, क्वांटिटी असली पाहिजे, आणि सर्व्हिस पण तिथं चांगली असली पाहिजे. झालं. त्याने सांगितलं, आम्ही तुम्हाला सस्पेन्स ठेवलं होतं, आम्ही कुठं चाललो. त्याने हॉटेल म्हणून सांगून झालं. चल ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला फक्त माझ्या दुसरं जे चॅनल आहे ते फूड चॅनल आहे, त्याच्यासाठी आम्ही शूट करायला बाहेर चाललो असं बोललो होतो. पण हॉटेल नाही सांगितलं होतं. पण त्याने आता बाळा आपलं सगळं फस केले. ठीक आहे, तर चला आता समजला असेल. तर आता चला आपण मी जाणार आहे. आता आम्ही दोघे जाणार आहे तिकडे तिकडे शूट करणार आहे. आणि ते पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना, ते माझ्या सोलापूरचं गणेश पाटील या फूड सिरीज त्यामध्ये चालू आहे, व्हिडिओ चालू आहेत. त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. आणि माझ्या चॅनलचं तुम्हाला साईडला दाखवतो लोगो, ते पण आहे. लगेच जाऊन तिथेही तुम्ही जाऊन तिथले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते मला चॅनलला सबस्क्राईब करू शकते तिथे जाऊन. आणि हा चॅनलला पण सबस्क्राईब करा, तुमचा सपोर्ट गरजेचं आहे मित्रांनो. चला आता जायचं का? चला, उशीर झालाय खूप मित्रांनो. आता फायनली जिथं तुम्हाला सांगायचं होतं तिथं आलेलं आम्ही आलोय पाटीलवाडा. दिसत का तुम्हाला पाटीलवाडा? तर हॉटेल चालू आहे. त्यांना जाऊन मग मी बोलून घेतलं. तर आता इथे आमचं जे फूड ब्लॉगिंगचं व्हिडिओ बनवायचं होतं आम्हाला, ते आता इथून आम्ही बनवणार आहे. तर मित्रांनो, आमचे सलगुडे साहेब नाराज झाले की काय? कसं नाराज झालं ते? नाराज नाही, तुमचाच फोटो बनवतोय मी. माझे फोटो बनवतोय. नाराज नाही. माझे फोटो बनवा लागले ते आपल्याला चॅनलला तिथं थोडस ते चेंज करायचे डीपी. त्यामुळे माझा फोटो कुठला घेतला मग? तुम्ही कुठं म्हणले, फक्त नावच काढा म्हणले. फोटो कुठला माझा? मी फोटोच पाठवला नाही. फोटो पाठवलं कारण इथे कोणाचे तोंड लावतो काय? अवघड बाबा. कोणाचे फोटो लावतो राव तुम्ही?
चला आता आम्ही हे करतो आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना सोलापूरच्या गणेश पाटीलला जाऊन तुम्ही त्या चॅनलला जाऊन बघू शकता. काही 2 दिवसांनी त्याचा व्हिडिओ येईल तुम्हाला. ठीक आहे, जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे हे पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता वास घेऊन आले आम्ही आता आतमध्ये वास जाऊन. वास असं हा, वाटतं आता की तोंडाला कधी पाणी video व्हायची सुटलंय. आणि कधी ताट पुढे आणि कधी खायचं झालं. आणि जेवलो नाही, नाश्ता पण नाही सकाळपासून, का तर पाटील वाड्याला आम्ही लागले. पण नाही काय करून आलो, तसंच उठून हे आंघोळ 100% करून आलो. नाश्ता करून नाही. आले. यांनी ना नाही मला अर्ध्या तासात येतो म्हणलं, 2 तास लावले. नाही नाही 100%. अहो ते लेकरू मला अवघड करताय, लवकर लवकर हे करू देत आणि नाही, मध्ये तुम्हाला तर मध्ये माहिती करताय. आहे, घरून निघताना आहे ना तर पोह्याचा नाश्ता असतोय. आज काय- तो काय- पण आज नाही, ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलं की खूप उशीर झालाय आणि तिथं वाट बघू लागले ते आणि फोनवर फोन येऊ लागले, हे सगळ्या गोष्टी सांगितलं म्हणून मी लवकर आलो. पण तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. अहो बरं, आता आपलं आमचं पुढचा विषय चालू करतोय. ठीक आहे, आणि हे जी सगळ्या गोष्टी आहेत ती, तर तुम्ही ते जाऊन तिथं आल्यानंतर ना तुम्ही सगळं बघून तुम्ही खाऊ शकता मित्रांनो. तर आता आपले चिकन थाली आलेलं आहे, बघू शकता. हे फक्त चिकन थाली आहे आणि हे चिकन स्पेशल थाली आहे. हे स्पेशल आहे ना. हा मित्रांनो, आम्ही आता पाटीलवाड्याला आलतो ना, ते पाटीलवाडा समोर ते मला दिसतंय मस्त जेवण ते करून दोघे आम्ही बसलेलो आणि इथं बसून मस्त काय घेतलं आता आपण, जिरा सोडा जिरा सोडा म्हणजे व्हेजिटेबल बियर. व्हेजिटेबल बिअर. बियर आमची. हा म्हणजे खरंच बिअर समजू नका. जिरा सोडा घेतला, थोडं डायजेशन होण्यासाठी. कच्चून आणलं, काय ताप, एवढं कच्चून आणलं का काय सांगायचं. बापरे, दोघं राहिलं आमचं है ना, यांचा पण शिल्लक राहिलं ताटातलं, माझं शिल्लक राहिलं. कोंबून घेतलं आणि तसंच, पण तेवढंही कोंबलं तरी सुद्धा पण राहिलं आमचं. तिथं तिथं मजबूत माणसाचं शिल्लक राहिलं म्हणल्यावर माझं तर काय काय नाही विचारूच सगळं, नका. पण क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर होता, त्यामुळे आम्हाला तेवढं सरलं नाही. त्या बाकीचं फक्त पीस सोडून सगळं अनलिमिटेड होतं नाही का, त्यामुळे आम्हाला सरलं नाही. ते जेवढं जमलं तेवढं खाल्लंय. तर आता धंद्याला जायचं विचार होतं, पण यांनी जाणार आहे धंद्याला, मला तर जावंच लागतंय. जावंच लागतं. आणि किती उशीर अजून तुम्हाला धंद्याला? आता आता 3:30 वाजले. 4:30-5 ला निघायचं, मस्त रात्री 11-12 वाजेपर्यंत करा. टेन्शन धंदा घ्यायचं करते नाही. ते. आता मी तर टेन्शन तर एवढं पण नाही घेत, आता सरळ घरी जाणार. गरीबाला थोडं टेन्शन घ्यावं लागतं, धंदा करावं लागतंय. मोठ्याचं थोडं वेगळं आहे. तर सरळ घरी मोठं राहणं. कारण आता जे आपण व्हिडिओ काढलोय फूड ब्लॉगिंग, त्याला एडिटिंग करायचं आहे आणि मला ते एडिटिंग, कुठले व्हिडिओ काढले ना ते लवकर एडिटिंग करून पब्लिश करणं, लोकांना दाखवणं, लगेचच पाठवणं, अपलोड करणं, ह्याचं नाद लागलेलं असतं. माझ्या दुसरीकडे डोकं चालत नाही. मग म्हणून मला त्यामध्ये रील्स बनवायचे असते, ते जे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असतात आणि मग पूर्ण व्हिडिओ थंबनेल हे ते भरपूर असतं. मला नाही म्हणलं तर ना 3 ते 4 तास आता ते सगळं टोटल पूर्ण व्हिडिओ सेटअप पूर्ण सगळं रेडी करायलाच मला तेवढा वेळ जातो. कारण व्हिडिओ एडिटिंग करणं म्हणजे सोपं नसतं, प्रत्येक पॉइंटला बघावं लागतं नाही का मित्रांनो. त्यामुळं मला उशीर लागतं आणि पोट गच्च म्हणजे गच्च धरलं. आणि तसलं संडे आहे, परत आपल्याला सकाळपासून उद्यापासून रुटीन मध्ये यायचं असतं म्हणून ना सरळ आता घरी चाललोय. घरी जाऊन मस्त अर्धा 1 तास झोपणार आहे आणि मग उठलं ना रात्रीचे 9-10 वाजेस तर सगळे व्हिडिओ रेडी करून ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला उद्या 100% आय थिंक मला वाटतं परवा तर होईना तुम्हाला बघायला भेटेलच माझ्या सोलापूरच्या गणेश पाटील या चॅनेलवरती, है ना. आणि सकाळी घरातून निघल्यापासून तिथं येणं, माईक जोडणं, माईक टेस्ट करणं, आतल्या व्हिडिओ सगळ्या टोटल व्हिडिओ काढणं, जेवण करणं, परत घरी जाणं, परत एडिटिंग करणं, थंबनेल बनवलं, ह्याच्यात 7-8 तास तर आरामशीर जातात. आणि लोकांना काय वाटतं, लाईक आणि फॉलो साठी करतात. एक विचार करा, 7 ते 8 एक आम्हाला छंद आहे, छंद म्हणतात ना, वेड, ते असायला पाहिजे. व्हिडिओ पण बनवायला खूप जणाला वाटतं व्हिडिओ बनवणं तर काय सोपं आहे, सोपं नसतं कुठलं व्हिडिओ. आणि त्याला एक वेळ लागतो त्यासाठी, त्या गोष्टीसाठी. लय असं मला आधीपासूनच आवड आहे, म्हणून माझ्याकडे आता हे पण चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, खूप आहे. सक्सेस होण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, आहे काय. पण एक आवड असणं गरजेचंच आहे त्याला. तुम्ही सकाळपासून आतापर्यंत नाही म्हणलं 1000 केले असतील. आम्ही दोघांनी मिळून 700 अखेर उडवलेले आहेत. उडवले आणि तेच कव्हर करणं आणि आजचा धंदा ते तर जाऊ द्या थोडा. नाही, पण एखादा दिवस आपल्यासाठी पण द्यायला पाहिजे.
आणि त्या आम्ही आपल्यासाठी देतो, पण त्यामध्ये पण आम्ही त्यात एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. म्हणजे ते एक व्हिडिओ बनवायचं म्हणजे एक वेडच असतो आमच्यासाठी, एक वेडच आहे आम्हाला. सुट्टी घेतली आज, सुट्टी घ्यावं म्हटलं, संडे निवांत आपल्यासाठी काढावं. मग हे यामध्ये आपलं पण झालं, आपल्यासाठी पण झालं, आणि मग जेवण पण झालं, बाहेरून खाणं पण झालं, त्यात व्हिडिओ पण झाला. म्हणजे चारी बाजून आपला फायदाच असतो. पूर्ण एन्जॉय केला. एन्जॉय पण झाला, व्हिडिओ पण झाला. या अशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं आम्हाला संडेला. आता इथून प्रत्येक संडेला आम्ही करायचं 100% 100% प्रयत्न करणारच आहे. आणि ह्यावेळेस बाटलीचं नियोजन झालं नाही, पण याचं बाटलीचं नियोजन व्यवस्थित करणार आहे. नाही कारण काय नाही नाही ह्याला नाही नाही, थंड हेच नव्हतं. थंड नव्हतं जरा. दुसरी बाटली नाही, गैरसमज करू नका. हीच बाटली हीच पण बाटली पुढल्या वेळेस चांगल्या थोडं फ्रीजमध्ये चांगल्या ठेवणार. पद्धतीचा चांगली वाली आणि काही बाटली शिल्लक राहिले शिल्लक राहिली, थोडी कारण गार थंड कमी नव्हतं. होता. तर म्हणून पुढच्या वेळेस अजून काहीतरी वेगळं टेस्ट करू मग, नाही का. चला आता जाऊ का आम्ही, निघतो आम्ही. आम्ही थोडा आराम आणि करतो. आराम करतेच गाडीतच. आमच्यात काय आता चार्जिंग संपली, ह्याची बी थोडी चार्जिंग झाली चार्जिंग पाहिजे आणि आपली संपली. बी थोडी चार्जिंग झाली पाहिजे. आता घरी जायचे एकच वाट आता. तर मित्रांनो, आजचा संडेचा ब्लॉग असा होता, अशा पद्धतीनं ब्लॉग होता. फक्त आज एन्जॉयचा ब्लॉग होता, धंद्याचा काही ब्लॉग नव्हता. आज रिक्षावरती आपला आज काय धंदा, कसं काय धंदा, काय नव्हता. एखादा ब्लॉग असंही तुम्हाला दाखवा म्हणलं आपलं, म्हणून आजचा एवढासा छोटासा ब्लॉग होता. तर मित्रांनो, काय करायचं असतं तुम्हाला माहितच आहे. अरे सरक ना बाबा, काय चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकॉन ऑन करायचा आणि सपोर्ट करायचं. फक्त काय काय म्हणतात त्याला, सबस्क्राईब बटनला काय म्हणतात, पैसे नसलेलं, फ्री वाला आहे ना, हा, त्याला काय पैसे विनामूल्य सबस्क्राईब बटन आपलं. बिनधास्त फक्त दाबा, बटन दाबा, कोणी पैसे घेणार काही नाही. घेत नाही, कोणी घेत नाही. पण आम्हाला थोडं मोटिवेट होतो आम्ही, आणि तुम्ही आज केलं रविवार तर. आहे, ते खंडोबाच्या मंदिरातली घंटा बी थोडी हलवा आता. बाजूलाच असतं ते, जरा तुम्हाला सबस्क्राईबचं काहीतरी बाजूलाच ऐकायला असतं. भेटेल, काय भेटेल. चला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो, आपल्या रिक्षाचा धंद्याचा जसा आहे, काय अख्खा रस्त्यावर काय असतो, काय नाही, कसा धंदा होत असतो, काय नाही, सगळं आपण आपलं एक रिक्षावाल्याचा लाईफ कसा असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, या पद्धतीचं आपण आपलं या ब्लॉग मध्ये असतो. तर आज थोडंसं आपल्यासाठी वेळ काढलो होतं, म्हणून आजचा असा ब्लॉग होता. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.